मित्रांनो, मराठी सिनेमासृष्टीमध्ये अनेक चित्रपट येतात, पण 100पैकी 80% चित्रपट हे फ्लॉपच ठरतात. आता हे चित्रपट फ्लॉप ठरण्यामागे नेमकं कारण काय? तर चला सांगतो. माझ्या मते हे 3 कारण ज्यामुळे कित्येक मराठी चित्रपट हे फ्लॉपच ठरतात. नंबर 1, प्रमोशन. प्रमोशन हा चित्रपट फ्लॉप ठरण्यामागचा खूप मोठा कारण आहे आणि याचं उदाहरण म्हणजे फुलवंती हा चित्रपट, जो मराठीतला मास्टरपीस चित्रपट होता, तरी पण फ्लॉप ठरला. या चित्रपटातील स्टोरी, म्युझिक, ॲक्टर संपूर्ण परफेक्ट होतं. हा चित्रपट जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही. बऱ्याच प्रेक्षकांना तेव्हा माहीत झालं जेव्हा चित्रपटातील गाणी हिट झाली. आणि हा चित्रपट फ्लॉप ठरण्याचा सर्वात मोठा कारण माझ्या मते प्रमोशनच ठरला आहे. कारण या चित्रपटाचं मोठ्या थरावर प्रमोशनच नाही झालं. आणि प्रमोशनचं उत्तम उदाहरण आहे मराठीतील वेड हा चित्रपट, ज्याने ओरिजिनल चित्रपट मजलीपेक्षा जास्त कमाई केली. तसं तर मजली चित्रपट सुद्धा हा चांगलाच चित्रपट होता आणि यूट्यूबवर फ्री सुद्धा होता, पण वेड या चित्रपटाने जास्त कमाई केली आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे प्रमोशन. रितेश देशमुख हे खूप मोठे ॲक्टर आहेत, तरी पण त्यांनी चित्रपटाचा खूप मोठ्या स्तरावर प्रमोशन केला, मोठमोठे इव्हेंट ऑर्गनाईज केले आणि हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. म्हणून या चित्रपटाने ओरिजिनल चित्रपट मजलीपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. म्हणून प्रमोशन हा चित्रपट फ्लॉप ठरण्यामागचा खूप मोठा कारण ठरू शकतो. नंबर 2, बजेट. बजेट हा सर्वात मोठा कारण आहे चित्रपट फ्लॉप ठरण्यामागचा. कारण चित्रपटाला मोठ्या लेवलचा बनवायचा असेल किंवा त्याचं प्रमोशन असेल, या सर्वांसाठी लागतो तो म्हणजे बजेट. आणि मराठी चित्रपटांचा बजेट हा फार कमी असते, त्यामुळे मराठीमध्ये साऊथ बॉलिवूड सारखे मोठे चित्रपट फार कमी येत असतात. जर का मराठी चित्रपटांचा बजेट हा जास्त असला तर ते सुद्धा साऊथ बॉलिवूड सारखे मोठ्या लेवलचे चित्रपट देऊ शकतात. आणि याचं उत्तम उदाहरण आहे दिग्पाल लांजेकरांचा पावनखिंड चित्रपट. 10 कोटीमध्ये तयार झाला होता आणि त्याने 75 कोटीची कमाई केली होती. आता तुम्हीच विचार करा, 10 कोटीमध्ये त्यांनी एवढ्या मोठ्या लेवलचा चित्रपट तयार केला. जर या चित्रपटाचा बजेट 50 कोटी असता तर. आणि म्हणूनच बजेट हा सुद्धा सर्वात मोठा कारण आहे मराठी चित्रपट फ्लॉप ठरण्यामागचा. आणि नंबर 3 वर येतो सर्वात मोठा कारण, तो म्हणजे स्क्रीन. आता असं नाही की मराठीमध्ये चांगले चित्रपट बनतच नाही, मराठीमध्ये सुद्धा खूप चांगले चित्रपट बनतात, पण स्क्रीन न मिळाल्यामुळे फ्लॉप ठरतात. याचं उत्तम उदाहरण आहे भाऊराव कराडे यांचा TDM चित्रपट. TDM या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता, पण त्यांना स्क्रीन काही मिळेना. या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कराडे अक्षरशः रडायला लागले होते, तरी पण या चित्रपटाला कमीत कमी शो मिळाले होते. महाराष्ट्रामध्येच मराठी चित्रपटांना शो मिळणे कठीण झालं आहे आणि याचं मुख्य कारण आहे बॉलिवूड. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बॉलिवूडच वरचढ ठरला आहे. महाराष्ट्रामध्ये बॉलिवूड चित्रपटांना चांगल्या स्क्रीन मिळतात, तर मराठी चित्रपटांना स्क्रीनसाठी संघर्ष करावा लागतो. तर मित्रांनो, माझ्या मते हे 3 मुख्य कारण त्यामुळे मराठी चित्रपट हे फ्लॉप ठरतात. तुमचे याच्यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.